1950 ते 1960च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मुमताज अली नावाचे एक सर्वोत्तम डान्सर गाजले होते. त्यांचा स्वतःचा मुमताज अली नाईट्स नावाचा एक डान्स ग्रुप होता. सबंध भारतात हा डान्स ग्रुप स्टेज शो करायचा. मुमताज अली कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणूनही चित्रपटांमध्ये काम करायचे. चित्रपटातल्या नृत्यासाठी त्यांनाच बोलावलं जायचं. जन्मभूमी, प्रेम कहाणी, सावित्री, शहनाई, हमारी बात, मुलाकात, बसंत, शक्ती, पुतली, संगीता, निर्मला, नवजीवन, आझाद, अपनी छाया अशा अनेक चित्रपटांमध्ये मुमताज अली यांनी काम केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची जवळजवळ सगळ्याच दिग्गज कलाकारांशी ओळख होती. याच मुमताज अली यांचा मुलगा मेहमूद हा 8 भावंडांपैकी एक. तो दुसऱ्या नंबरचा मुलगा. वडिलांच्या ओळखीमुळे त्याला कुठे ना कुठे काम मिळायचं. मेहमूद टेबल टेनिसच्या खेळात तरबेज होता. त्याला तो खेळ भारी आवडायचा. त्या काळात मीना कुमारीनं मेहमूदला आपल्याकडं बोलावून टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीवर ठेवलं. मेहमूदला त्याबद्दल पगार मिळायचा, पण हे काम करत असताना त्याचे मीना कुमारीच्या बहिणीवर म्हणजेच मधूवर प्रेम बसलं. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काहीतरी कामधंदा केला पाहिजे म्हणून मेहमूदनं काही काळ मुंबईत टॅक्सी चालवली. एवढंच नाही तर त्या काळातले हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज पी.एल. संतोषी, शक्ती सामंता, गुरुदत्त यांच्याकडं मेहमूदनं चक्क ड्रायव्हर म्हणून काम केलं होतं. आश्चर्य म्हणजे मेहमूदनं कोंबड्या विकून त्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न सुद्धा करून बघितला. फिल्मी दुनियेशी असलेलं त्याचं नातं त्याच्या वडिलांमुळे चांगलं जुळलं. त्यानं मग असा विचार केला की सगळं सोडून आपण फिल्म लाईनमध्ये आपलं नशीब आजमावून बघूया, कारण संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती. त्यानं निर्णय घेतला अभिनय करून पैसा कमवायचा. सुरुवातीला त्याला CID चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर तो बिघा जमीन, प्यासा या चित्रपटांमध्ये छोटे रोल त्याला मिळाले होते. मेहमूद मधील आत्मीयता बघून 1958 मध्ये त्याला दिग्दर्शक S. बॅनर्जी यांनी मोठा रोल दिला. या चित्रपटात त्याच्याबरोबर राज कपूर, माला सिन्हा असे मोठे चेहरे होते. ललिता पवार सुद्धा या चित्रपटात ठकुराईंची भूमिका साकारत होत्या. मेहमूदला यात विनोदी भूमिका मिळाली. त्यानं या भूमिकेचं सोनं केलं. या चित्रपटाच्या शानदार यशामुळे मेहमूदसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतले दरवाजे उघडले गेले. एका नव्या विनोदी नटाचा तो उदय होता. त्यानंतर मेहमूदनं विनोदी भूमिकांचा सपाटाच लावला. जागृती, नास्तिक, फरार, बंदिश, बहू, एक साल बारिश, फागुन, हावडा ब्रिज, कैदी नंबर 911, कागज के फूल, जागीर, धूल का फूल, छोटी बहन, श्रीमान, सत्यवादी, कानून, मूड मूड के ना देख अशा चित्रपटांमध्ये मेहमूदला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. त्याचे हैदराबादी बोलणे, हलके फुलके हिंदी बोलणे लोकांना भारी आवडायला लागलं. सतत नायकासोबत असलेला एक चांगला विनोदी नट म्हणून लोक त्याला पसंत करू लागले. त्याच्या मागे हिट चित्रपटांची रांगच लागली होती. 1961 मध्ये आलेला ससुराल, 1965 मधील गुमनाम, तसेच प्यार किए जा, लव्ह इन टोकियो, पत्थर के सनम, 1968 मधील आखे हा चित्रपट, भूत बंगला, बॉम्बे टू गोवा, साधू और शैतान, तसेच 1968 मध्ये आलेला पडोसन या चित्रपटांनी तर नायकाबरोबर मेहमूदलाही तितकाच हिरो ठरवलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी दणदणीत यश मिळवलं. पडोसन, प्यार किए जा आणि बॉम्बे टू गोवा या 3 चित्रपटांनी या प्रसिद्धीचा कहर केला होता. त्यानंतर सबसे बडा रुपया, कुवारा बाप, जोहर, मेहमूद इन हाँगकाँग, दो फूल हमजोली, अनोखी अदा अशा चित्रपटांनी मेहमूदला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. मेहमूद हा केवळ विनोदी नट नव्हता. तो आपल्या चित्रपटांमधून कधी कधी स्वतःमधले दुःख पडद्यावर दाखवायचा. कुवारा बाप हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. मेहमूद हिंदी फिल्म इंडस्ट्री मधला एक बिझी स्टार झाला. नंबर 1 चा कॉमेडी स्टार सुद्धा झाला. मारवाडी, साऊथ इंडियन, बिहारी कुठलाही रोल असू द्या, मेहमूद त्यात आपला जीव ओतायचा. गुमनाम मधला त्याचा काळ्या चेहऱ्याचा रोल कोण कोण विसरेल. प्यार किए जा मधल्या त्याच्या बापाला घाबरवणारा रोल सुद्धा विसरता येणार नाही. पडोसन मध्ये त्यानं रंगवलेला साऊथ इंडियन अविस्मरणीय रोल ठरला. त्यासोबतच कुवारा बाप मध्ये मेहमूदनं लोकांना हसवलंही आणि रडवलं सुद्धा. प्रेक्षकांनी म्हणूनच तर मेहमूदवर भरपूर प्रेम केलं. असं प्रेम भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर दुसऱ्या कुठल्याही विनोदी नटाला मिळालं नव्हतं.
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी तर नुसती ऐकली तरी कुणाच्याही लक्षात येऊ शकतं की हे गाणं पडद्यावर मेहमूदवरच चित्रित झालं असावं. उदाहरणार्थ, पडोसन या चित्रपटातलं एक चतुरनार करके सिंगार, भूत बंगला चित्रपटातलं आओ ट्विस्ट करे, कुंवारा बाप मधलं सज रही गली मेरी अशा अनेक गाण्यांमधून मेहमूदनं आपले वेगळे कसब दाखवले. मेहमूदला त्याच्या फिल्मी कारकिर्दीत जॉनी वॉकरनं खूप मदत केली. चित्रपटांची पटकथा तयार करण्यात हुशार असलेल्या अब्रार अल्विनची मेहमूद बरोबर ओळख करून देण्याचं काम सुद्धा जॉनी वॉकरनंच केलं होतं. मेहमूदच्या अनेक चित्रपटांची पटकथा याच अब्रार अल्विननी तयार केली. मेहमूदला रेसकोर्सचा भारी शौक होता. त्यानं त्यासाठी रविवारचा दिवस राखून ठेवला होता. त्या दिवशी तो शूटिंग करायचा नाही, पण रेसकोर्सवर त्याचे पैसे त्याने भरपूर बर्बाद केले होते. मेहमूदकडे त्या काळात स्वतःच्या 7 ते 8 कार्स होत्या. मेहमूद अगदी शानेनं जगला. राज कपूर आणि गुरुदत्त यांच्या सावलीत तो वाढला. मेहमूदने एकदा म्हटलं होतं की राज कपूरने आपल्या मुलांना जेवढं सांगितलं नसेल तेवढं मला सांगितलं, शिकवलं. मेहमूदनं आपल्या एका मुलाखतीत असं सुद्धा म्हटलं होतं की आजच्या हिंदी चित्रपट सृष्टीतली कॉमेडी मर चुकी है. देवानंद सारख्या बड्या स्टारनं तर मेहमूदसाठी कलरफुल माणूस असं नाव दिलं. त्या काळात पडद्यावर मेहमूदची एंट्री झाली की थिएटर्समध्ये लोकांच्या आनंदाची कुजबुज लगेचच जाणवायची. इतका तो सगळ्यांना त्यावेळेस आवडायचा. मेहमूद शेवटी हृदयरोगानं पीडित झाला. 23 जुलै 2004 ला अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया इथं त्याचं झोपेतच निधन झालं. त्याच्यासारखा कॉमेडियन खरंच हिंदी चित्रपट सृष्टीत पुन्हा होणे नाही.